चला सामन्याला होते सुरुवात. आमच्या ऑफिशियली पंच तयार आहेत. रोशन कुंभार पिंटे आणि त्याच्या जोडीला विनोद भगत. खूप चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत त्याने पार पाडलेली आहे. इच्छापूर्ती बाशीगाव विरुद्ध आझाद इलेव्हन खेरणे असा तिसरा सामना आजच्या रात्रीतला. टॉस इथे जिंकला इच्छापूर्ती बाशीगाव या टीमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि पहा तिथे सलामीची जोडी स्ट्रायकिंग इनला फलंदाज अहमद आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग इनला कैफ. हे दोन बॅटर मैदानामध्ये पॉइंट कव्हर शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये ऑन साइडला मिड ऑन ठेवलाय. एक मिड विकेट ठेवलाय. एक स्क्वेअर लेग ठेवलाय. आणि बॉलिंग साठी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज योगेश भगत 11. एक टोपण नावाना हा खेळाडू ओळखला जातो जाणला जातो. अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात. एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन नवी मुंबई क्रिकेट अशी ओळख आहे या खेळाडूची. पंचांचा ग्रीन सिग्नल लेट अस प्ले. पहिला बॉल राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हापाम फोल केला. इथे रनआउटची संधी आहे. फेक चांगली आहे परंतु स्टंप हिट झाला नाहीये. कलेक्शन तर चांगलं झालं होतं गॅरोचं परंतु स्टंप हिट करता आला नाहीये. त्यामुळे बालम बॉल वाचला आणि ते सिंगल कंप्लीट होत असताना कैफ खानच्या बॅटमधून ही सिंगल कंप्लीट झाली. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 1. संघाचा श्री गणेश झालाय. P1चं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गॅरो स्ट्रायकिंग इनला फलंदाज अहमद कैफ आहे माफ करा. यावेळेस पूल हुक केला बॉलला. बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते कैफला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2. नो बॉलचा इशारा होतोय. बॉल माफ करा बॉल प्रोव्हाइड करण्यासाठी पंच सांगतायत. दोन धावा येतात. 2 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2. पुन्हा एकदा बॅटिंग साठी कैफ तयार. यावेळेस पाक गती काढली होती. फिंगर्स रोज केले होते. बॅकलिपला लवकर खाली यांना पुश केला परंतु इथे धाव येणार नाहीये. कारण पॉलो थ्रो मध्ये खूप चांगली रनिंग करत असताना बॉल अडवण्याचा चांगलाच प्रयत्न केलाय योगेशनं. त्यामुळे डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय पहिल्या षटकातला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2. आतापर्यंत रूम दिला नाहीये गॅरोनं. ओहो इथे सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बराच काल बॉल हवेत होता परंतु कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या पासून दूर राहिलाय. त्यामुळे इथे सुद्धा धाव येणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये योगेश भगत करून कुठल्याही फलंदाजाला रूम देत नाहीये. अगदी स्टंप अटॅक गोलंदाजी केली जाते. बॅकपोर्टला जाऊन टॅप केला. तिथे का बॅकपोर्ट पॉइंटला फिल्डिंग तर चांगली होती परंतु एक धाव काय रोखू शकला नाहीये हा क्षेत्ररक्षक. त्यामुळे सिंगल मात्र मिळते कैफला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहे 3. 5 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजे आतापर्यंत या ओव्हरचा प्रवास तर चांगला राहिलाय. इच्छापूर्ती वाशीगाव टीम कडून केला जात असताना योगेश भगतचा शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला. यावेळेस फटका चांगला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. स्कोर लेगच्या वरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. अहमदच्या बॅट मधून बॉल सीमा पार. चौकार.
5 बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकले, परंतु हा बॉल 5 बॉलच्या तुलनेनं योगेश भगतनं शॉर्ट ऑफ लेन टाकला, खूप टप्प्याचा बॉल टाकला. शॉर्ट बॉलचा वापर करत असताना कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पीक केले. ऑफस्टमच्या बाहेर शबलन बॅकफुटला जाऊन ऑन साइडला एक चांगला पुलचा फटका सजवला अहमदनं आणि चौकार वसूल केलाय. 4 धावा मिळतात अहमदला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 7. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी रमेश सिंग, छोटू सिंग आलाय, ज्याने नुकतीच इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराची सायकल जिंकली होती. तोच खेळाडू मैदानामध्ये आता बॉलिंग साठी आलाय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू रमेश सिंग बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आहे 7, बिनगडी बाद. फारशी सुरुवात थोडीशी संत गतीने झालेली आहे. फुलर लाईनचा बॉल, बॅटचा चेहरा दाखवला, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह. तिथे शॉर्ट कव्हरला मात्र फिल्डिंग केली जाते. तोपर्यंत 1 धावे ते मिळते. फलंदाज कैपला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8. इच्छापूर्ती वाशीगाव या टीमने टॉस जिंकला. या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फुलर लाईनचा बॉल पंचांकडे अपील केली जाते. यस, फ्लॉप विकेट, लेग बिफोरची शिकार. अगदी पायाभरता टाकलेला बॉल, चांगला यॉर्कर आणि फलंदाजी ते बाद होतोय. खेळ बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेटचा महासंग्राम आराम आलाय बॅटिंग साठी. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मध्ये पहिल्या विकेटचं पतन झालं. पहिली विकेट प्राप्त केली रमेश सिंगनं. आपल्या टीम साठी पहिला ब्रेक थ्रू इथे दिलाय सेकंड ओव्हर मध्ये. आता बॅटिंग साठी आराम. यावेळी स्लॉक स्वीप केला, उडवलाय. ख्याप मधून बॉल चाललाय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. आरामच्या बॅट मधून आल्या चौकारानं खातं उघडलेलं आहे आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 11. ओहो, स्विंगिंग यॉर्कर, दांडी गोल केली आरामची. पलटवार केलाय छोटू सिंगनं. आरामवरती पलटवार आणि फलंदाजी ते आराम. बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय आझाद 11 खेळणे टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 11. फलंदाज आझाद 11 खेळणे टीमचा कामरान पटेल. लेफ्ट हँडर बॅटर आहे. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. 30+ क्रिकेट
गेल्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने खेळत आलाय आणि खूप चांगला खेळ आझाद इलेव्हन खेरणे या टीम कडून सातत्याने खेळत असतो. तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. या ओव्हर मध्ये जर उल्लेख केला तर कौतुक करावं लागेल रमेश सिंगचं. 2 झटके देत असताना 4 बॉल मध्ये धावा खर्च केलेत फक्त 5. काय गोलंदाजी केली जाते, सटीक लाईन अँड लेंथ. ओहो, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन फक्त पुश केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह, इथे सुद्धा धाव येणार नाहीये. डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते. पॉवर प्लेचं षटक. आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं की जास्ती धावा कुठण्याचं षटक असतं, परंतु त्याच्या विपरीत अपवादी गोलंदाजी केली जाते. रमेश सिंग छोटू कडून शेवटचा बॉल शिल्लक सेकंड ओव्हर मधला. पुन्हा एकदा चांगला यॉर्कर बॅकफुटला जाऊन चॉप केलाय. बॅटची टोविन घेतली. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे कमरन पटेलला सिंगल मिळतं आणि सिंगलने आपलं खातं उघडलं. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 टीमची धावसंख्या 2 गडी बाद 13 धावा. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. मित्र योगेश भोर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. योगेश भोर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 13. आता बॉलिंग साठी पुन्हा एकदा योगेश भगत ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं. 7 धावा खर्च केल्या. विकेट जरी आली नाहीये, परंतु ग्रेट इकॉनॉमिकल षटक त्यानं पहिलं हाताळलं या मॅच मध्ये आणि त्यामुळेच त्याच्या कोट्यातलं दुसरं आणि संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क मध्ये दाखल झालाय. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल लेग कटर काढला. खूप चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर पहा चेंडूनं वलन घेतलं बाहेरच्या दिशेने, बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर्स रोज केले होते. लेग कटर, एक चांगला लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 3 मध्ये योगेश भगत कडून. हा बॉल जास्त बाहेर टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 14. आणखीन एक सिंगल रन येते. व्यासपीठावरती योगेश भोईर येथे उपस्थित आहे. त्यांनी त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 7, 8 आणि 9 तारखेला वनमंत्री चषक या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी ती स्पर्धा येईल. येणाऱ्या 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचं आयोजन कोपरीच्या क्रीडांगणावरती असणार आहे.
आणि साहेबांच्या नावावरती या ट्रॉफीचं आयोजन केलेलं आहे. चला बॉल द्यायचा, बॉल प्रोव्हाइड करा. वन मंत्री चषक तुम्ही पाहणार आहात. जाऊया बॅक टू क्रिकेट. तिथे टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. या ओव्हरचे 3 बॉल संपलेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा योगेश भगत. 11 स्ट्रायकिंग अहमद. ओहो, पण पुन्हा एकदा लेग कटर टाकला. स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरती टाकले, त्यामुळे सिंगल मात्र कंप्लीट होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येईल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरवर होती 16. खैबच्या बॅटमधून सिंगल येते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 16. आता कामरान पाटील बॅटिंग साठी स्ट्रायकिंग इनला. धावाच नाही आहेत. एकच चौकार आतापर्यंत या मॅच मध्ये आलाय आणि तोही चौकार आय थिंक कैबच्या बॅट मधून आलाय. त्यानंतर एकही चौकार एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये आता बदलाव केला जातोय. पॉइंट खबर आणि एक मिड ऑफ कामरान पटेलच्या विरोधामध्ये एक स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. कारण ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. फक्त 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु इलेव्हेशन कमी प्राप्त झाला आणि लॉंग ऑफला तिथे झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. अजय भोईरनं केली चूक. इथे धावलाच नाही असं वाटतंय. एक रन आहे ना. सिंगल मिळताना दिसतंय आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 17. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला. बॅकफुटला जात असताना फक्त टॅप केलाय. सिंगल मिळताना दिसते आणि सिंगल न ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आझाद 11 खेळणे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. 2 गडी बाद 18 धावा. 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. तीन षटकांचा खेळ संपलाय. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी जे जे प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या स्पर्धेतला पहिला दिवस म्हणजे पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीतला हा तिसरा सामना आझाद 11 खेरणे विरुद्ध इच्छापूर्ती वाशीगाव या टीमने टॉस तिथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि 3 ओव्हर मध्ये इच्छापूर्ती वाशीगाव टीमने सुरुवात चांगली केलेली आहे. सहाच्या सरासरीने फक्त धावा आल्यात 18. आता ओव्हर नंबर 3 4 मध्ये बॉलिंग साठी आला नितीन सुतार. एक लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज बॉलिंग साठी आलाय आणि स्ट्रायकिंग इनला कैफ. पहिलाच बॉल स्विंग इन अ मिस. फडल्यानंतर पहा अँगल मनमत लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी सुरुवात केली चांगल्या चेंडूची नितीन सुतारनं.
बॅकफुटला जाऊन पुल केलाय. फटका तर चांगला आहे परंतु इलिमिनेशन कमी प्राप्त झाल्याने खूप चांगला झेल तिथे मिड विकेटला. मंगेश भगत न टिपलाय फलंदाज. काय बॅक टू द पॅव्हिलियन. षटकाराला झैन पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कामरान पटेल या खेळाडूसाठी. परंतु आता बॅटिंग साठी अरबा झालाय. पहिली विकेट प्राप्त केली नितीन सुतारने आपल्या टीमसाठी. यावेळेस फटका चांगला आहे. इलिमिनेशन सुद्धा चांगलं आहे. प्रॉपर टायमिंग आणि बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अरबाच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला षटकार. खूप चांगला फटका. असेच फटके मारावे लागतील कारण इच्छापूर्ती वाशेगाव टीमची बॅटिंगची खोली आहे ती भरपूर स्ट्रॉंग आहे. यावेळेस आणखीन एक फटका परंतु इथे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्याच बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अरबाजच्या बॅट मधून. बॉल सीमा पार. टीमची धावसंख्या 30. मंगेश भगतनं जर झेल टिपलाय तर जय श्रीराम ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मंगेश भगत या खेळाडूसाठी. टीमची धावसंख्या 30. अशा धावा कराव्या लागतील. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4 मधला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग प्लेसमेंट आता बदलली जाते. अरबाज आता विचार करायला लावलाय इच्छापूर्ती वाशेगाव टीमला. हा बॉल चांगला आहे. ही लाईन चांगली आहे. पडल्यानंतर अरबाजसाठी हा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल कमबॅक केलाय. पुनरागमन केलाय नितीन सुतारनं या ओव्हर मध्ये. 3.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30. शेवटचा बॉल सुद्धा चांगला फटका परंतु तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु नाही कलेक्शन झालं. नितीन सुतार कडून 2 धाबा ते मिळतात अरबाजला आणि या 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आझाद 11 खेळणे या टीमची धावसंख्या 3 गडी बाद 32. खेरणे टीम साठी आरपी ग्रुप खेरणे यांच्या वतीनं 3 षटकार जो खेळाडू लागोपाठ मारेल त्या खेळाडूला मात्र 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आरपी ग्रुप खेरणे या टीम कडून. आणि कामरान पटेलने जर षटकार टोकला प्रत्येक षटकाराला झैन पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 2000 कामरान पटेल साठी आता किंमत वाढलेली आहे. प्रत्येक षटकाराला झैन पटेल
यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 आणि वाशीगावचे आमचे सन्माननीय श्री अक्षय भगत यांना मी आमंत्रित करतो. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अक्षय भगत आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय रितेश. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी तयार राहायचं आहे. वाशी रॉयल्स आणि उत्कर्ष दिवा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच आपल्याला व्यासपीठावरती यायचं आहे. पहिलाच बॉल मिड विकेटला ठोकलाय. बॉल सीमारेषा पलीकडे कामरान पटेलच्या बॅट मधून. इट्स अ माइटी शॉट. प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. कामरान पटेल या खेळाडूसाठी. या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या वाढत चाललेली आहे. स्कोर बोर्डवरती आता रन झाल्यात 38 धावा. 38. अरबाज या खेळाडूला सुद्धा षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक झेन पटेल यांच्याकडून दिलं जाईल. अरबाजनं जरी षटकार मारला त्या खेळाडूला सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 ला 3 अशी अवस्था बॅटिंग करणाऱ्या टीमची. हा बॉल फिरकवण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. कामरान पटेल साठी हा बॉल थोडासा खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, त्यामुळे कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलचे होते समाप्ती. हा बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडलाय. अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल वेल लेफ्ट, ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत 39 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 39. पहिल्या सुरुवातीला धावा येत नव्हत्या. 2 ओव्हर मध्ये फक्त 13 धावा आल्या होत्या. 3 ओव्हर मध्ये 18 होत्या, परंतु 4थ्या ओव्हर मध्ये आक्रमण केलंय. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल लागला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. थांबवलाय. एकच धाव मिळते कामरान पटेलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बनवती 40. 40. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 गडी बाद 40. सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची अवस्था. आता स्ट्रायकिंग अरबाजनं जरी षटकार मारला तरी सुद्धा त्या खेळाडूला झेन पटेल यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. हा बॉल चांगला गतीने बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 41 धावा. 41. 4.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 41. आझाद 11 खेळणे टीम. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या कडेला लागला. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे मिळते अरबाजला सिंगल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 42. 42 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग इनला अरबाज. रितेश निघालाय बॉलिंग मार्क वरती. ओहो, इथे चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू. ही लाईन चांगली आहे रितेशची. पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय.
थोडंसं कमबॅक होतोय, फारसं कमबॅक झालं नाही परंतु थोडंसं कमबॅक झालं या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल या इनिंगचा. फटका चांगला परंतु इलिमिनेशन पाहावं लागेल आणि लॉंग बॉलला खूप चांगला झेल टिपला नितीन सुतारनं. फलंदाज अरबाज स्वाद होतोय. मध्ये 42 आणि 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. इच्छापूर्ती वाशीगाव या टीमच्या समोर. शेवटच्या ओव्हर मध्ये अक्षय भगत जे वाशीगावचे आहेत त्यांच्याकडून पारितोषिकाची घोषणा झाली होती की विकेटसाठी 1000 रुपये आणि रितेशनं इथे विकेट प्राप्त केलेले आहेत. त्याच्यामुळे रितेशला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. पहिला डाव इथे संपला. 42 रन बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. इच्छापूर्ती वाशीगाव या टीमच्या समोर आणि या 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने इच्छापूर्ती वाशीगाव टीम करेल हे सांगण्यासाठी, हे ऐकण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय आमचे गुरुवर्य संतोष म्हात्रे सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. मी साजेश दादा भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते पारितोषिक द्यायचं आहे रितेश साठी. मी रुपेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते पारितोषिक द्या. अक्षय भगत यांच्याकडून हे पारितोषिक होतं. प्रत्येक विकेटला 1000 रुपये. शेवटचं षटक टाकलं होतं रितेश आपण यायचंय हे पारितोषिक घेण्यासाठी. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संतोष म्हात्रे सँडी सरांना. थँक्स सो मच उमेश. ही चांगली वाणी आपण नुकतीच ऐकली. पहिला इनिंग तिसरी मॅच आझाद 11 खेळण्याने इच्छापूर्ती वाशीगाव 5 ओव्हरच्या मॅच इनिंग मध्ये पहिला डाव खेळताना 42 बनवल्या 4 गडी बाद. लाजबाब बॉलिंगचा विश्लेषण पाहिलं तर योगेशनं 2 ओव्हरात हाताळलं आणि 2 ओव्हर अवघ्या 12 धाबा. दॅट इज अ लवली बॉलिंग बाय योगेश गॅरो. पुढ्या 43 धाबांचा आव्हान 5 ओव्हर मॅच क्रमांक तिसरी. चला चौथ्या मॅचचा टॉस साठी मी वाशी रॉयल आणि उत्कर्ष दिवा दर्जादार क्रिकेट पर्व 16व आपल्या लाडक्या भावाला अर्थातच सुयोगला एक क्रिकेटच्या माध्यमातून सुरेख अशी ही लाजवाब भेट नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी श्रीलताई श्रीपद भोईर यांच्या वतीनं आज लाडक्या सुयोगचा आज वाढदिवस आहे. चला वाशी रॉयल टीम कॅप्टन आणि उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन टॉस साठी या. वाशी रॉयलचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. मी उत्कर्ष दिवा टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या लवकर मुख्य व्यासपीठावर. वाशी रॉयल टीम कॅप्टन उपस्थित. उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन प्लीज या. टॉस होईल चौथी मॅच तिसरी मॅच मैदानाच्या आत. पहिल्या इनिंग मध्ये तिसरी मॅच आपण पाहिली आझाद 11 खेरमे टीमला
खेळताना 42 बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावांचा टार्गेट सेट केलं. इच्छापूर्ती वाशी गाव समोर योगेश आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आत गेलेली आहे. टार्गेट 43 ला उत्तर देण्यासाठी रोख 2 लाख, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 1 लाख आणि तृतीय पारितोषिक 50,000 असे 24 संघ, त्याच्यापैकी 8 संघ वैभव विराज आलेला आहे. विराज मडवी टीम कॅप्टन उत्कर्ष दिवा. आदरणीय माणिकजी पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. चांगले व्यक्तिमत्व समाजसेवक माणिकजी पाटील यांच्या शुभ हस्ते चौथी मॅच. दोन्ही टीम कॅप्टन उत्कर्ष दिवा, टीम कॅप्टन विराज मडवी and इंदर टीम कॅप्टन वाशी रॉयल. आदरणीय माणिकजी पाटील यांचे शुभ हस्ते होते टॉस. औचित्य आहे सुयोग स्मृती चषक. मॅच क्रमांक 4 उत्कर्ष दिवा. पहिला बॉल लेफ्ट हँड राऊंड बेग. चांगली सुरुवात. खोलवट टप्प्याचा हा चेंडू बॉल होता. चांगली सुरुवात केली पहिले ओव्हर हाताळताना इंदर. यस डिसिजन पेंडिंग ठेवलाय उत्कर्ष दिवा. विराज मडवी टीम कॅप्टन ऑन द टॉस. चौथ्या मॅचच्या ओव्हर क्रमांक पहिली आपल्या मैदानाच्या आत लेफ्ट हँड राऊंड द विकेट इंदर. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. जमिनीला अगदी प्रेमाने कुरवळत गेला. इनसाइड द सर्कल शॉट मिड विकेटच्या ठिकाणी जो पण क्षेत्ररक्षक येईल फील करेल. पहिली धाव सचिनने आपल्या बॅटने काढताना खातं खोलून स्वतःच आणि खातं खोलून दिलं. इच्छापूर्ती वाशी गाव. टार्गेट 43 धावांचा पिचा. पहिलं ओव्हर हाताळता पहिल्या डॉटने सुरुवात केली. लेफ्ट हँड राऊंड द विकेट येताना आझाद खेरने पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळताना पॉइंट कव्हर है शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड डाउन शॉट मिड विकेट अँड शॉट स्पेअर लेग इनसाइड द सर्कल ऑफ 30 ऍड च्या आतमध्ये एक वाईडिश लॉंग ऑन तैनात केले. दुसरा इंदर. ओ गिलिया विखरती हुई. हो माय गॉड व्हाट अ लवली बॉलिंग. बरोबर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. गॅरो सारखी बेस्ट किमती विकेट तंबूच्या आसरेला. इच्छापूर्ती वाशीगाव टीमला एक जबरदस्त हादरा. 1 वर 1. संगीत मात्र थोड्या काळासाठी वाजणार नाही कारण आदेश साऊंड सिस्टीमचा डीजे ऑपरेटर आदेश जेवणासाठी मात्र थोडा आराम घेताना पहिली विकेटचं पतन ऑफसाइड ऑप्शन दॅट इज अ लवली. हवेमध्ये चेंडू ओळवला आणि बरोबर एस्टरचा वेध घेताना त्रिफळा चित मात्र केलं. गॅरो 0 गोल्डन डकचा शिकार. 1 वर 1. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय आझाद खेरने. इंदर सुपर बॉलिंग. एक तडाखेबंद फलंदाज घातक अतिशय बाजी करणारा बॅटर मात्र स्वस्तात. दयनीय अवस्था. केवळ 43 धावांचा टार्गेट. पण पहा विकेट किती मोठी गेली तंबूच्या आसरेला. पहिलं ओव्हर हाताळताना पहिलं डॉटने सुरुवात केली. सिंगल अर्जित केली. नंतर मात्र तिसरा चेंडू वेध घेतणारा निघाला एस्टनचा. अर्थातच दांडीगुल लाजा बॉलिंगने सुरुवात केली. 2023, 24, 25 या वर्षामध्ये धूमधडाका घातली आझाद खेरनेने. जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी असेल. स्पर्धेमध्ये साजिश भोईर, मनोज भोईर, कल्पेश भोईर, हिमांशु पाटील यांचे खूप सुरेख, संजय भोईर यांनी दिलेले सुरेख साथ म्हणून 16 पर्व आपला यशस्वी रित्याने पहिल्याच रजनीच्या क्रिकेट मैदानाच्या आत आझाद खेळण्याच्या विरुद्ध 43 धावांचा टार्गेट चेस करताना एक विकेट मात्र इच्छापूर्ती वाशीची पडली गॅरोची. 1 वर 1. नाव लेफ्ट हँड ओव्हर. लवली बॉलिंग टप्पा गुडण्यापणे चेंडून घेतलेलं बॉलन लाईन मिस केली. इन ॲट क्रमांक 3 वर बॅट्समन नितीन सुतार. एक पिच बनवणारा क्रिएटर याची विख्यात असा आहे कारण गतवर्षी त्याने तब्बल 140 नवीन बजेट पिच बनवल्यात. रेकॉर्ड बनावं लागेल. तर बॅट्समन बॅटिंग करताना बॅकफुटवर गेला. हुक करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी यार.
आग ओतणारी गोलंदाजी, शांत क्रिकेट, रात्रीचे रजनीचे क्रिकेट आहे, तिथेच मात्र आग ओतणारा एक लवली स्पेल टाकताना इंदर फ्रॉम आझाद खेळणे. 5 चेंडू मात्र टाकले, अवघी 1 धाव देत गॅरेज सारखे विकेट मात्र तंबूचे असलेला. व्हॉट अ क्लेवर बॉलिंग, व्हॉट अ पेस ऑफ बॉलिंग बाय आझाद खेळणं फ्रॉम बॉलर इंदर. शेवटचा बॉल समोर नितीन. ओ माय गॉड, फटका चांगला, टायमिंग बेमिसाल, पण मैदानाच्या आत. कामरानची कसोटी होती, कामरान मात्र यशस्वी झाला नाही. जोपर्यंत दूर होणे 17 नंबर जयश्री असणारा हा क्षेत्ररक्षक फील करेल अरबाज, तोपर्यंत 2 धावांचा वेळ होता. 2 ने मात्र 3 वर जाताना इच्छापूर्ती. ओव्हरचे चांगले झाले. पहिल्या P1 ची समाप्ती. पहिलं ओव्हर हाताळलं आझाद खेळण्याकडून इंदरने. अवघ्या 3 धावा देत एक जबरदस्त हादरा दांडी गुल करताना बाद केलं 11 शून्यावर. लाजबाब हे क्रिकेटचं आयोजन आपल्या लाडक्या भावासाठी दिलेले एक बहिणीची क्रिकेटच्या मैदानात अफलातून भेट. सुयोग स्मृती चषक 2025 उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि जे जोडलेले गेले tennis.com यांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचंही सहर्ष स्वागत आहे. याच्यानंतर वाशी रॉयल आणि उत्कर्ष दिवा हा जंगी मॅच आपल्या प्रेक्षकांना भेटीला असेल. गत वर्षाचं पाहिलं व्हायला तर सैज या नावाने खेळले होते वाशी रॉयल, पण यावेळेला वाशी रॉयल आहे ते सैदने मात्र उत्कर्ष दिवाला चिट करताना मात्र एक सुखद धक्का दिला होता. 2023 पवन सिंग आमचे हिमांशु पाटील आपणास खास आमंत्रित करतायत. जिगरी दोस्त आहेत हिमांशु पाटील, आणि गतवर्षी मात्र त्याने आम्हाला सन्मानित दिलं होतं, पण खूप प्रकार घडलेला होता तो इथून सांगणं मात्र थोडं चुकीचं होईल. असं हे उत्कृष्ट आयोजक जे अंडरआर्मचे आहेत, पवन सिंग प्लीज बड़े दिल से आपका स्वागत है मंच के ऊपर. आपले जिगरी दोस्त हिमांशु पाटील आपला आमंत्रित करतात. प्लीज कांडाचा एक चांगला एम्प्लॉईज आहे, परंतु जेव्हा जो क्रिकेटचा हंगाम येतो तेव्हा तेव्हा कॅनडा सोडून मात्र दिशेने वाटचाल करतो नवी मुंबई नगरीमध्ये. त्याचबरोबर धनेशजी गुप्ता आपकाही सरस स्वागत आहे. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. ओव्हर क्रमांक दुसरा त्यात ग्रेट ऑलराऊंडर ऑफ द फायनेस्ट राऊंडर द नवी मुंबई कैफ खान, दर्जेदार ऑलराऊंडर बॉलिंग मार्कर कैफ खान. आणि समोर मात्र त्याच्या असे खेळण्यासाठी सचिन जो खेळते एकवर. कठीण परिस्थिती आहेत, परंतु परिस्थिती बदलाला मात्र कधी वेळ बदलेल हे सांगणं कठीण आहे. क्रिकेट असा खेळ आहे, अपडाऊन्स पाहायला मिळतात. सरड्याच्या रंगपणे बदलणारा दोनचा खेळ असेल त्याचं नाव आहे क्रिकेट. सध्या जरा नाजूक स्थिती आहे. 3 वर 1 बॉलिंग मार्क केप खान. चांगल्या चेंडू गतीमध्ये परिवर्तन करताना सिम फिंगर सुरू केले, स्लो वनचा वापर केला. लाजबाब बॉलिंग यार. सुरुवात करताना डॉट बॉलने पहिली डॉट बॉलने ज्यापर्यंत इंदरने सुरुवात केली होती P1 ची, तसे P2 ची सुरुवात केप खानने डॉटने काढली आहे. अडचणीत आहे, बिकट परिस्थिती आहे. इच्छापूर्ती धडपडतोय, संघर्ष करतोय मैदानाच्या आत. येणारे चेंडू मात्र शिल्लक आहेत आता. 23 चेंडू आणि 40 धावा. बॅटची मागणी, कॅपची मागणी केलेली आहे. नितीन सुतारने चांगला क्रिकेटर आहे, ऑलराऊंडर म्हणजे गणना केली जाते, परंतु येथे आतापर्यंत 4-5 वर्षाचा विचार केला. कैफ खान अक्षरशः हैदोस घालतोय. बॅटिंग करताना षटकांची आतिषबाजी करताना, जेव्हा बॉलिंगला येताना तर बॉलिंग करताना एकोण धक्के देताना चकित करतो प्रतिस्पर्धी टीमला. ही ख्याती आहे असा एक फायनेस्ट ऑलराऊंडर बॉलिंग मार्क कैफ खान फ्रॉम आझाद खेळणे. त्याचं वैयक्तिक पहिलं टीमचं दुसरं ओव्हर. लवली एंड टू द ब्लॉक. बॅटची कडा लागली असे तर बॅट वंश केले, दिशा आणून दिला अंपायर पिंट्या कुंभारला. दोन्ही एकाच गावचे दोन्ही अंपायर. विनोदजी भगत त्याच्या बरोबर मुख्य अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतो. पिंट्या कुंभारला एक सिंगल मिळते. धारधार गोलंदाजीने अक्षरशः पेचात पडले, पण काही होऊ शकतो. अजूनही बरेचसे बॅटर मात्र याचे बाकी आहेत. यावर खेळताना सचिन आहे, सचिनला साथ देताना नितीन सुतार. कारण लवकर विकेट अनुभवी बॅटर जसा परतला तर चांगली सोच होती कॅप्टनची. इमिजिएटली एक्सपिरियन्स बॅटर आतमध्ये पाठवलं नितीन सुतार. नितीन कोण अपेक्षा बॅटरनं काहीतरी मात्र हा दमखम दाखवताना आपल्याला एक वेगळी दिशा देईल. यामध्ये असुरतेने वाट पाहतोय डगआउट मध्ये. इच्छापूर्ती संपूर्ण संघ मदार असेल दोन्ही सचिन वरती आणि नितीन वरती.
फटका चांगला आहे, जागा खाली, टप्पा मात्र थेट गेला आहे क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. जोपर्यंत सटीक थ्रो होती परंतु उशिराने आले, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. ऑन ड्राईव्ह केलं, टप्पा गेल्यानंतर फिल्डरला वेळ कमी मिळाला, परंतु गेलेला वेळ मात्र त्याचा पुरेपूर फायदा खेळपट्टी धावताना घेतला दोन्ही बॅटरने. सचिन आणि नितीनने धाव मात्र दौडल्या जातील. धावसंख्येमध्ये बॅटर नितीनच्या आणि दोनने मात्र बढोतरी मिळते. इच्छापूर्ती वाशी टीम पत्र हलकासा पुढे जाताना साबर एक गडी बाद. दुसरं प्रगती पथावर बॉलिंग मार्क कॅप खान. लवली क्रिकेटर, सोच समाधानी खेळलं क्रिकेट. चेंडूची वाट पाहिली, त्याच्यानंतर त्याला स्केअर केलं. बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी सिंगल अर्जित करताना स्कोर हलकासा पुढे जातोय. तो गेलाय अर्थातच 7वर 1 अशी सद्य स्थिती. पिछा करताना 43 धावा, 5 ओव्हरची मॅच. हरकत नाही, आदेश होतो. थोडासा जेवणातील पेटपूजा करून आल्या, मग थोडंसं मग त्याला राहुलं गेलं नाही, परंतु दुसरी वर चालू आहे. तुला संधी मिळेल. बॅकफूट करताना त्याला पंच केलाय. उंची जास्ती, लांबी कमी, एलिमिनेशनचे राहिली कम, तर आणखी मोठा झटका. जसा एक्सपेरिमेंट बॅटर गॅरो गेला तसा दुसरा एक्सपेरिमेंट बॅटर नितीन मात्र तंबूच्या असलेला. आणखी एक खराब स्थितीमध्ये जाताना इच्छापूर्ती वाशी गाव फक्त 7वर 2. येस आदेश. बॅट्समन मध्ये तो जोर आहे, ती क्षमता आहे. आम्ही पाहिले स्वर्गीय आनंद दिघे चषक 2022 अगेन्स्ट कुमार, ती तडाखेबंद फलंदाजी. अवघ्या 12 चेंडूमध्ये 39 धावांचे एक तडाखेबंद खेळी, उत्तुंग 4 षटकांची आतिषबाजी करताना इच्छापूर्ती टीमला ग्रामीण टीम मध्ये खेळला जातो. अनोखा विजय संपादन करून दिला होता. अर्थात छोटू रमेश सिंग इन ॲट क्रमांक 4 वर. 2 ओव्हरचा खेळ पाहिला. केप खान 0 डॉटने सुरुवात. सिंगल 2-1 आणि 5वा चेंडू विकेट टकर बॉल. बॅक सेंडिंग बॅक टू द पॅव्हिलियन बाय नितीन सुतार. 2 गडी बाद कठीण परिस्थितीतून जाताना 7वर. व्हॉट अ लवली कडक बॉलिंग मैदानाच्या आझाद खेळणे. ना व्हेरी फटके मजबूत आहे. टायमिंग बेमिस आल्या. 2 नक्षत्रांच्या मधून चेंडू मात्र सुसाट गोळीसारखा काढतो. ही ख्याती आहे बॅटरची, क्षमता आहे. छोटूकडे रमेश सिंग आणि फेसिंग. फटका चांगला आल्या आल्या मग दाखवलं. सॉक्स स्वीप केलं. जिथे क्षेत्राच्या खाली येतं क्षेत्र चेंडूला काढला. आर पार फर आचारण.
रुपेश भोईर यांच्याकडे पारितोषिक जाहीर झालेली आहे. जर मंगेश प्रत्येक चेंडूवर षटकार मारतोय तर रोख रुपये एका षटकार पहिल्या षटकावर ठोकला ना रुपेश भोईर कडून दिले जातील 500 रुपये. स्वतः भोईर एक अतिशय कलात्मक बॅट्समन आहेत, त्यासाठी मंगेशवरती त्याने पारितोषिक जाहीर केले. पहिला षटकार जर मारला प्रत्येक षटकारासाठी, चला सेन्सेस वाढला गेला. अकरावर 3 रनआउट. का जलबाजी का हा निर्णय घेतला. दुसरी जी चिकी रन होती ती खूप येस 12 नॉट 11 कारण दुसरी सिंगल घेतली. 12 धाबा 3 गडी बाद सद्यस्थिती आहेत. धावा बनवायची तिसरी मॅच मध्ये जिंकण्यासाठी 43 तब्बल. लवली बॉलिंग लाजबा फिंगर्स कधी आला कधी गेला. व्हेरी चिपली बॅक इन टू द पवेलियन. गडी क्रमांक इथे 4था बाद. दांडीच उडवली. फेमस होता मंगेश आणि त्यासाठी पारितोषिक लावण्यात पण बॅड लेग रुपेश जे पारितोषिक लावण्यात येतं त्या फायदा उठू शकला नाही. टेम्परामेंट आता साबित करेल, सिद्ध करेल. आता मात्र खरी कसोटी असेल मैदानावर सचिनची. सिक्के कर्ण सिक्के सचिन बाद झालेला आहे, माफ करा नॉट मंगेश. माझं पारितोषिक आहे जाहीर झाले तर मंगेशसाठी कायम आहे. सचिन सारखी मोठी विकेट मग तंबूच्या असरेला. सुपर बॉलिंग आल्याने पहिलं ओव्हर हाताळलं. काय बॉलिंग टाकली इंदने. अवघ्या 3 धावात एक झटका दिला. गॅरोला त्रिफळाची बाद केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र त्रिफळाची सचिन या आघाडी वीरला सलामीला पडलं तंबूच्या असरेला. सुपर यॉर्कने सुरुवात. जेवढे बॉल टाकले एक्झॅक्टली ऑफ साइड यॉर्क. बेहतरीन अंदाजामध्ये काय गोलंदाजी आहे. व्हेरी व्हेरी सुपर बॉलिंग. जे बॅटर पहिल्या 2 मॅच मध्ये अक्षय दंदाणू सोडवतो खेळपट्टीचं बॅटिंग करताना आतिषबाजी करते. आतिषबाजी बॅट्समनला लगाम घातले. दॅट इज अ क्लेवर बुद्धिमेचा ऑपर. लेफ्ट हँड राऊंड द विकेट इंदर. पुढे सरसावला अजय, परंतु बॉल खेळाचा फ्लिकच्या ठिकाणी अर्थात वन साइडला तो जातोय. बॅकवर्ड पॉइंट अर्थात ऑफ साइडला, परंतु धाव महत्वाची मिळते. अजय खातं खोलते 1ने. धावसंख्या पुढे जाते 1ने. इच्छापूर्ती वाशी गावची अर्थात 4 गडी बाद 13. अजूनही ह्या 3 ओव्हरचे 2 चेंडू मात्र शिल्लक. 4 चेंडू मध्ये अवघे सिंगल. पहिला ओव्हर आता अवघ्या 3 धावा 1 झटका. What a lovely economically bowling analysis by in there from Azad Khairne. ढकलून दिले चेंडूला मात्र हलक्या त्याने फक्त दिशा देताना चेंडू जाते डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. जोपर्यंत क्षेत्रक्षण फील करेल आरामात सिंगल घेतली अजयने. अजय 2 ओव्हर जाईल. धावसंख्या 14 वर. 2.5 चेंडू समाप्ती. 13 चेंडूचा खेळ शिल्लक. 42 43 बनवल्या. 43चा टार्गेट सेट. येणारे 12 चेंडू आम्ही सांगणार आहोत. या ओव्हरनंतर किती समीकरण असेल. समोर इच्छापूर्ती वाशी गाव. इथे 14 वर 4. हे कठीण पासून जाताना पण मॅच अजून संपलेली नाही. एखादा बॅट्स मध्ये 2 तडाख्याबंद षटकार मॅच मात्र बनेल. पण तशी संधी मात्र देण्यात काय बॉलिंग टाकली यार. खरोखर दॅट इज अ लाजबाब. दॅट इज अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग अनालिसिस बाब इन द 2 ओव्हर हाताळले आणि अवघ्या 5 धावा 2.5 धावांच्या सरसरीने अक्षरशः मनसुबे उद्ध्वस्त केले. मात्र या पहिल्या 3 ओव्हरच्या खेळामध्ये इंदरने आजाद खेळणे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 वर 4. येणारे 12 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 28 धावा. मॅच कुठे होती. इंदरने मॅच कुठे आणली. दबाव वाढवला. सरासरी वाढवली.
29 धाबा, कारण 14 बनल्यात. 12 गेंद्यावर 29 रन. पहिल्या मॅच मध्ये 5 चंदनने जवळजवळ 28 धावा ठोकल्या होत्या, परंतु ते 29 बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी काही होऊ शकतो. कारण रणचे डावपेच कसे असेल बघा. गॅरेज जातो मैदानाच्या आतमध्ये, कारण बॅटची मागणी केली आहे. मैदानाच्या आतमधून बॅटरने पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 5व्या आणि 6व्या आणि 7व्या 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा अजय आणि मंगेश यांच्यावर भवितव्य अवलंबन आहे. इच्छापूर्ती वाशी गाव टीमचे. शांत क्रिकेट. उपस्थित प्रेक्षकांचे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या सर्व शिल्पकार नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी शीतलताई श्रीपद भोयेंच्या वतीने तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून जोडल्यात थेट लाईव्ह पाहताना ते प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सत्यस्थिती आहे 12 चेंडू आणि 29 धाबा. एक कंपल्सरी चेस. याच्यानंतर वाशी रॉयल आणि उत्कर्ष दिवा हे मॅच मात्र पाहताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीचे सामने 4 ओव्हरचे होतील याची दक्षता घ्या. लांबणार क्रिकेट बरोबर 11:15 हे काटे दर्शवतात घड्याळामध्ये. 10 वाजून 45 मिनिटे आणि मैदानामध्ये तिसरी मॅच ही चालू आहे. 12 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आणि 12 मध्ये कंपल्सरी 29 धाबांची आवश्यकता. डावपेच काय असा कोणत्या तरी रणनीती पाहिजे होती मैदानात, काय सूचक गोष्टी करण्यासाठी गॅरो गेला होता. गॅरो आत आपण जाऊ मैदानाच्या बरोबर आतमध्ये पाहण्यासाठी संघर्ष. इच्छापूर्ती वाशी गाव आणि इथे आझाद खरने 12 चेंडू आणि 29 धाबा. केश मुकरीसाठी 500 प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये जयंत पटेल कडून दिले जाईल. या बॉलरला केस साठी पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी जयंत पटेल कडून 500 रुपये रोख. पहिल्याच बॉलवरती सिंगल. आता 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 मध्ये कंपल्सरी 28 धावांची आवश्यकता. पॉइंट आहे, कव्हर आहे, डीप कव्हर, व्हेरी क्लोज. अनिल पटेल टीम कॅप्टन सिली मिड ऑफ. बॉलिंग मार्क पर केस. कडक मिडल ऑफ द बॅट केली. डाऊन द बॉल ग्राउंड. डाऊन द ग्राउंड बॉल गेला परंतु सिंगल अर्जित केली. अजय साठी एक सिंगल. 16 धावांमध्ये स्कोर पुढे जातोय. 2 तडाखे आले खूप गरजेचं आहे. 2 मोठे फटके आल्यानंतर कधी मात्र होऊन जाईल. केससाठी पारितोषिक रोख रुपये 500 1000. सैन पटेल 10 चेंडू आणि 27 धावा. एक धमाका, एक ब्लास्ट. त्यासाठी मत आसुरीला डगआउट. इच्छापूर्ती वाशी गावच्या डगआउट मध्ये शांतता आहे. बॅटची कडा जरूर लागल्या विकेटच्या पाठीमागे, मात्र घसपटीत गेलेला जमिनीहून हा चेंडू खूप दूर राहिलेला. हा अवघड झेल मात्र रप्ताला नाही. डॉट. निर्धाव प्रेशर बनेल जसे निर्धाव जाते तसं प्रेशर. खूप चांगली गोलंदाजी. एक काल होता अक्षरशः बॉलिंग मध्ये अजिज असेल. इल्यास ही जोडी गोलंदाजी पाहिलं तर त्याच्यात वारसदार मात्र गोलंदाजी करताना येते. मात्र केस बॉलिंग मार्कवर 2 सिंगल 1 डॉट. फटका चांगला. अपोलोग ड्राईव्ह केलं. डाऊन द बॉल ऑफ ड्राईव्ह केलं. परंतु दूर शतक फेल केलं. दुसरी धाव मैदान घेताना मात्र खूप दूर आहे. काय पाल द फिंगर वरती गेले याचा अर्थ फलंदाज बाद. आणखी संकट मात्र येताना टीम वरती. आणखी बॅटर तंबूच्या आसऱ्याला. तेव्हा किती बलाढ्य संघ असो, तो संघ मात्र या स्पिरिट ऑफ द गेमच्या समोर हातबल होतो. त्याचे जिवंत उदाहरण. मोठे मोठे टीमला मात्र आयोजन मध्ये खेळताना आझाद खेळणे चीट केले. काय त्यांचा जोश.
जोश आणि ती कॅप्टन्सी वा बाय वा. येणारा 8 चेंडूचा खेळ बाकी 8 मध्ये 26. मैदानाच्या आतमध्ये रितेश प्रयास केले काय चकवून गेलाय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी लाईन मिस. सरळ विकेटच्या हातात मध्ये चेंडू. आणखी प्रेशर देणार चेंडू निर्धाव काढला. आणखी प्रेशर वाढलं जातं मैदानाच्या आतमध्ये बॅटरवरती. आता 7 चेंडू आणि 26 धावा. 7 गेंदे 26 रन. वॉट अ लवली बॉलिंग आणायचं. पहिलं खरं मध्ये जर बॅटवर वरती प्रेशर टाकण्याचं कोणी काम करत त्याचं नाव आहे इंदार. 2 ओव्हर मध्ये अवघ्या 5 धावा आणि दर्जेदार 2 विकेट 1 रन आउट. राईट आर्म डाऊन द विकेट. ऑफसाइड ऑफस्टम. वॉट अ बॉलिंग. सुपर डुपर बॉलिंग यार. 4 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. आता 6 चेंडू मध्ये 26 धावा. कठीण अशक्य म्हणणं पण कठीण जरूर आहे कारण क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. 6 गेंदे 26 रन. जडमधून काढला चेंडू मिडविकच्या ठिकाणी जाईल. सिंगल घेतली. सिंगल फिल्डिंगचा पुरेपूर फायदा घेतो. 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवर आल्या. आता 5 मध्ये कंपल्सरी 24. 5 षटकारांची अतिशबाजी करायला लागेल. नाहीच क्रिकेट फार कमी वेळा झाले. 30 बनवल्यात परंतु दिवसामध्ये पाहिलं तर मी पण रात्रीच्या मध्ये फारच कमी वेळा हे स्कोर झाले. 5 चेंडू 24. फटका चांगला. गॅप बाय गॅप मधून दणदणीचा कव्हर ड्राईव्ह. फरार होताना चेंडू बॅट मधून येतोय अजयच्या. चरण काय इनसाइड आउट परफेक्टली गेट थ्रू द कवन एक्स्ट्रा को. दॅट इज अ लवली दॅट अ व्हेरी सुपर देखना फटका बॅट मध्ये अजयच्या. कव्हर ड्राईव्ह क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 4 आता 4 चेंडूचा खेळ बाकी. 4 मध्ये 20 कंपल्सरी. इच्छापूर्ती वाशी गाव आझाद खेळणे अवघ्या 43 टार्गेट. त्याने कमाल केली बॉलिंग टाकताना. 2 ओव्हर अवघ्या 5 धावा. इंदरने कंबरट मोडलं. 4 मध्ये 20. सुपर यार्क. दॅट इज अ परफेक्टली बुंदा. उत्तर नव्हतो अजयकडे. आता हलकीशी सैल झालेली आहे पकड. आता 3 मध्ये कंपल्सरी 19 रन. देवाची जर कृपा राहिली तर नो बॉल पडला षटकार आला तर बनेल मॅच. परंतु हलकीशी पकड मजबूत केली आझाद. 3 चेंडू 19 धावा. ऑफसाइड ऑफस्टम. दॅट इज अ लवली स्ट्रोक. जोपर्यंत हनीफ जाईल फील्ड करण्यासाठी सिंगल मात्र हिट केली. आता मॅच कम्प्लिटली क्लिअर स्पष्ट झाली. मैदानाच्या आतमध्ये मॅच. अतिशय दर्जेदार क्रिकेट धूमधडाक्यामध्ये आज प्रारंभ झाला. संयुक्त मित्रमंडळ घेऊन येतो पर्व 16
सुएक्स मूर्ती चषक 2025 कशमकश 2 चेंडू आणि 18. ओ माय गॉड, फटका जरूर आलाय परंतु फुल्ली सरेंडर. पहिलीच मॅच जिंकण्याच्या जवळपास आझाद खेळणे अजून जिंकलेली नाही पण त्याच्या समीप, कारण 1 चेंडू आणि 17, 1 गेंदे 17. बऱ्याच फरकाने मॅच मात्र इथे तफावत पाहायला मिळते. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच छोटू रमेश सिंग रनआउट. सुपर्ब काय एंड केला, तब्बल 16 धावाने मॅच अंतराने जिंकली. काँग्रॅच्युलेशन आझाद खेळणे. हार्ड लक बॅड लक इच्छापूर्ती वाशी गाव. गॅरोची पहिली विकेट, त्याच्यानंतर नितीन, नंतर मात्र छोटूवरती विश्वास होता, विश्वासाला तडा दिला, स्वतःच्या चुकी मला रनआउट. दॅट इज द कम्प्लिटली चेंज ऑफ द मॅच. चला डिक्लेअर प्लेअर ऑफ द मॅच, नन ऑफ अदर. कारण आरंभ ज्याने वेल बिगिनिंग हाफ डन म्हणलं जातं, ते बिगिनिंग करताना, सुरुवात करताना 2 ओव्हर ज्याने टाकले आणि अवघ्या 5 धावा दिल्या, 5 धावामध्ये 2 विकेट घेतल्या, तो ठरतो या मॅचचा हिरो, अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच. कडक कडक बॉलिंग इंदर आझाद खेळणे प्लेअर ऑफ द मॅच. 2 ओव्हर नो मॅडन, ओनली 5